गुड मॉर्निंग स्टुडंट्स ऑल ऑफ यू. आज आपण विषय सामान्य ज्ञान यामधला प्रकरण जगाचा भूगोल आज आपण घेणार आहोत. तर बघा, प्रकरण आहे आपला सामान्य ज्ञान. या अगोदरचा आपण नंदुरबार जिल्हा घेतला होता सामान्य ज्ञानमधला महाराष्ट्रातील भूगोल, आणि आता आपण घेणार आहोत जगाचा भूगोल. यामध्ये व्हिडिओ भाग पहिला आहे विश्व म्हणजेच युनिवर्स म्हणजेच जग. तर यामधला आपण चंद्र पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? चंद्र. यावर बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत चंद्राबद्दल. तर चंद्र आपण बघूया. तर बघा, सर्वात पहिले असे आपण जी के तयार केलेले आहेत, म्हणजेच IMP नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स आपण जे काढलेले आहेत तर ते आपल्याला स्पर्धा परीक्षेत विचारतात, तशा प्रकारे आपण इथं काढलेले आहेत. तर बघा, पहिला काय, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. आता नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय? तर नैसर्गिक म्हणजे जो माणूस निर्माण करू शकत नाही, जो माणूस बनवू शकत नाही, अशा देवाने बनवलेल्या वस्तूला आपण काय म्हणतो? नैसर्गिक म्हणतो. आलं लक्षात? आता दुसरा आहे आपला उपग्रह. तर उपग्रह म्हणजेच काय? उपग्रह म्हणजेच काय तर ग्रहाभोवती फिरणाऱ्या इतर गोलांना उपग्रह म्हणतात. हे उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता, सूर्याभोवती, कारण सूर्य हा तारा आहे, तो ग्रह नाही, मग सूर्याभोवती न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात, तसेच स्वतःभोवती फिरतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? उपग्रह. आलं लक्षात? आता उपग्रह हा काय? चंद्र हा एकमेव उपग्रह आहे पृथ्वीचा. पृथ्वी म्हणजेच आपली जग. आता बघा, पुढचा टॉपिक आहे. आता ग्रह म्हणजे काय? उपग्रह तर माहीत आहे. ग्रह म्हणजे काय? तर बघा, ग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजेच ग्रह होय. सध्या असे 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. किती आहेत? 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहे. आता अस्वयंप्रकाशित याचा अर्थ स्वतः प्रकाश निर्माण न करणारे दुसऱ्या एखाद्या ताऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून असणाऱ्या ग्रहांना आपण काय म्हणतो? गोल्यांना आपण काय म्हणतो? ग्रह असे म्हणतो. आणि अवकाश. आता अवकाश म्हणजेच काय? तर अवकाश म्हणजेच स्पेस म्हणजेच अंतरिक्ष, किंवा जे आपल्या पृथ्वीच्या बाहेरील जे काही जागा आहे त्या जागेला आपण काय म्हणतो? अंतरिक्ष किंवा स्पेस. तर बघा, अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजेच ग्रह होय. म्हणजेच असे पृथ्वीच्या बाहेर जी जागा आहे त्यात बरेच गोळे आहे, असे गोळे आहेत, आणि या गोळ्यांना आपण काय म्हणतो? ग्रह. आणि या गोळ्यांच्या मागे पण काही लहान गोळे आहेत किंवा आजूबाजूचे गोळे आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? उपग्रह म्हणतो. तसाच चंद्र हा सुद्धा एक उपग्रह आहे. आलं लक्षात? आणि हे जे ग्रह असतात ते अस्वयंप्रकाशित असतात, म्हणजे स्वतः प्रकाश निर्माण करत नाही. जसा चंद्र झाला, पृथ्वी झाली. ओके. आता पुढचा टॉपिक आहे आपला. इथपर्यंत तुम्हाला समजला. आता सूर्यमाले. आता सूर्यमाला म्हणजेच काय? तर सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहेत. सूर्यमालेत 8 मुख्य ग्रह आहेत. सूर्य हा तारा आहे, तो ग्रह नाही. सूर्यमालेत आहेत. आता सूर्यमालेत जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत, म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय? तर वस्तुमान असलेल्या कोणत्याही 2 वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षित जाण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? तर गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. म्हणजेच काय? तर प्रवृत्ती म्हणजेच काय? तर सवय म्हणजेच गुण. तर 2 वस्तुमान असलेल्या वस्तू आहेत, ते एकमेकांकडे जेव्हा आकर्षित होतात, त्या आकर्षित होण्याच्या शक्तीला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण शक्ती, किंवा आकर्षित होणाऱ्या त्या प्रवृत्तीला आपण काय म्हणतो? तर गुरुत्वाकर्षण शक्ती. तर बघा, सूर्यमालेतील ही सूर्याभोवती जे शक्ती आहेत, गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तू. आता खगोलीय वस्तू म्हणजेच काय?
तर जे अंतरिक्षमध्ये आहेत, ज्या वस्तू अंतरिक्षमध्ये आहेत किंवा स्पेसमध्ये आहेत त्यांना आपण खगोलीय वस्तू असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल पृथ्वी झाली, चंद्र झाला, सूर्य झाला, अशा प्रकारे. ओके. म्हणजेच माणसाला माहीत नाही स्पेसमधील वस्तू, म्हणजेच माणसाला माहीत असणाऱ्या अंतरिक्षमधल्या वस्तू यांना आपण काय म्हणतो, खगोलीय वस्तू असं म्हणतो. आलं लक्षात. आता तर माहिती आहे तुम्हाला पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच काय असतो, चंद्र असतो. उपग्रह तुम्हाला माहीत आहे. उपग्रह म्हणजेच काय, तर अशी पृथ्वी आहे याच्या भोवती जे फिरतात त्यांना काय म्हणतो आपण, उपग्रह असे म्हणतो. लहान लहान गोळ्यांना काय म्हणतो, उपग्रह असं आपण म्हणतो. आलं लक्षात. आता चंद्राची त्रिज्या ही किती आहे, तर 1734.10 किलोमीटर आहे. आता त्रिज्या म्हणजे काय, तर बघा, त्रिज्या म्हणजे एखादा वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या मधातला जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूतून निघणारी एक रेषा जी परिमितीला कुठेही टच केली तर ते काय होते, त्रिज्या होते. जसा हे काय एक वर्तुळ आहे. आता या वर्तुळात जसा हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळात तुम्हाला काय दिसणार आहे, तर हे केंद्रबिंदू आहे. ओके. आता या केंद्रबिंदूतून निघणारी रेषा ही परिमिती आहे. बॉर्डर जी असते ना वर्तुळाची त्याला परिमिती म्हणतात. आता ही वर्तुळाच्या मध्यबिंदू जे केंद्रबिंदू आहे त्याच्यातून निघणारी एक रेषा इथं टच केली म्हणजेच ही काय झाली, आपली त्रिज्या झालेली आहे. किंवा ही कुठेही टच करू शकते, इथं टच करू शकते म्हणजेच ही काय झाली, त्रिज्या झाली. आलं का लक्षात. तर याला त्रिज्या म्हणतात. तर काय म्हणते, चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहे. म्हणजेच बघा, जर हा चंद्र असेल, हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत बऱ्याच वेळी, म्हणून आपण फक्त मेन मुद्दे घेतले, जास्त लांबलचक अभ्यास करायची गरज नाही. मेन मुद्दे घेऊन टाकायचे प्रत्येक टॉपिकचे. तर बघा, हा काय, समजा हा चंद्र आहे, तर या चंद्राच्या मधातून एक रेषा जाते आणि चंद्राची बॉर्डर आहे, कुठेही एखाद्या बॉर्डरला जर टच केली तर एवढाच अंतर किती आहे, तर 1737.10 किलोमीटर. म्हणजेच 1737.10 किलोमीटर एवढा काय फक्त त्याची त्रिज्या आहे. आलं का लक्षात. आता त्रिज्या समजली तुम्हाला. आणि पहिला टॉपिक काय, तर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र आहे. उपग्रह तुम्हाला समजलेला आहे, लहान लहान गोळे असतात. त्यानंतर नैसर्गिकचा अर्थ माहीत झाला तुम्हाला. म्हणजे एकदम बेसिक पॉईंट घेऊ आपण, जे कळत नाही आपल्याला काय अर्थ आहे नेमका त्यांचा, ते पण आपण इथं डिस्कस करूया. पुढचा आहे बघा, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2 पॉईंट माहीत झालेले आहेत कन्फर्म. पुढचा आहे बघा, चंद्राचा वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 1.10% आहेत. आता वस्तुमान म्हणजेच काय, तर जेव्हा ही एखादी जर वस्तू असली, काय एखादा जर पदार्थ आहे त्यामध्ये समावेश असलेल्या एकूण वस्तूंचे मोजमाप, जसा एकूण वस्तूंचे मोजमाप, जसा फॉर एक्झाम्पल आपण हा पेन आहे. आता या पेनमध्ये ही काय एक वस्तू आहे. आता या वस्तूमध्ये असणाऱ्या शाई आहे. मग काय, तर हे वरचं आहे लिहिण्याचा. मग प्लास्टिक आहे. मग कापूस आहे. मग रंग आहे. इत्यादी जे काही पेनामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंचे जर आपण मोजमाप केले त्यालाच आपण काय म्हणतो, तर वस्तुमान होय. आलं लक्षात. तर अशाच प्रकारे म्हणायचा अर्थ काय, तर अशाच प्रकारे चंद्राच्या आतमध्ये ज्या वस्तू आहेत, चंद्राच्या आतल्या ज्या पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थ हे पृथ्वीच्या पदार्थापेक्षा 1.2% आहेत. याचा अर्थ वस्तुमान, चंद्राचा वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 1.2% आहे. हा आपण लक्षात ठेवला पाहिजे. ओके. आता हा तिसरा मुद्दा आपल्याला माहीत झालेला आहे. आता तिसरा आहे भाग, चंद्राचे पृथ्वीपासून सरासरी अंतर किती आहेत. तर बघा, जे आपली पृथ्वी आहेत इथून जर आपल्याला चंद्र पाहायचा असेल तर किती किलोमीटर आहेत ते, तर 3,84,700 किलोमीटर. हा प्रश्न IMP करून ठेवा, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारू शकते. सरासरी म्हणते, डायरेक्ट अंतर म्हणत नाही, डायरेक्ट काय म्हणतो, फक्त सरासरी. आता सरासरी म्हणजे काय, सुमारे म्हणजे जवळजवळ म्हणजेच कसं, तर
सुमारे माहिती तुम्हाला सुमारे म्हणजे जवळजवळ. ओके, जवळजवळ किती अंतर आहेत तर 3,84,400 किलोमीटर. ओके, आता सरासरी म्हणजे काय तर बघा, आता सरासरी म्हणजेच काय तर मधातली संख्या किंवा मध्य संख्या किंवा साधारण सरळ संख्या सांगणे. म्हणजेच बघा, जसा 1 2 3 4 5 आहे. आता यांची सरासरी किती होणार तर 3 होणार. म्हणजे सरळ आपण ॲव्हरेज सांगणार. ॲव्हरेज म्हणजेच काय, तुझ्या गाडीचा किती ॲव्हरेज आहे आपण असं म्हणतो ना. तर ढोबळमानाने आपण काय म्हणतो, तुझ्या गाडीचा किती ॲव्हरेज आहे तर ते काय म्हणतो 35 50 45 75 असं म्हणते. तर म्हणजेच काय, ढोबळमानाने किंवा एक अंदाज यायला पाहिजे. म्हणून जसं मी सरळ म्हणलं याची सरासरी किती आहे 3 आहे. मग याचा अर्थ काय तर समोरचा काय म्हणणार की याची जे मधातली जे संख्या आहे त्याचा त्याने काय सांगितलेलं आहे, संख्या सांगितलेली आहे मधातली. ओके, लक्षात आला, त्याला काय म्हणतो आपण सरासरी. ओके, तर किती आहे सरासरी 3,84,400 किलोमीटर आहे चंद्राची. आता पुढचा टॉपिक आहे बघा, चंद्राचा व्यास. बघा, पहिला पॉईंट आपण काय पाहिला होता, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र आहे. उपग्रह तुम्हाला समजलेला आहे कशाला म्हणतात. उपग्रह म्हणजेच एखाद्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या गोलांना जे अस्वयंप्रकाशित असतात त्यांना आपण काय म्हणतो, उपग्रह असं म्हणतो. त्यानंतर चंद्राची त्रिज्या किती आहे तर 1737.10 किलोमीटर आहे. आता त्रिज्या कशाला म्हणतात हे पण आपण पाहिलेलं आहे. पुढचा आहे बघा, वस्तुमान. चंद्राचा वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 1.2% आहे. याचा अर्थ बघा, वस्तुमान तुम्हाला माहीत आहेत, आपण पेनचं उदाहरण घेतलेला होता, वस्तुमान त्याला म्हणतात. पुढचं आहे, चंद्राचे सरासरी पृथ्वीपासून सरासरी अंतर 3,84,400 किलोमीटर आहे. हे पण आपण पाहिलं होता. आता पुढचा आहे बघा, चंद्राचा व्यास. तर चंद्राचा जो व्यास असतो, फॉर एक्झाम्पल पहिले आपण व्यास समजू. व्यास म्हणजेच काय तर जेव्हाही केंद्रबिंदूतून सरळ एक रेषा जाते, एखादा वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या परिमितीच्या एका बाजूकडून केंद्रबिंदूतून दुसऱ्या बाजूकडे जर एखादी रेषा टच होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे काय वर्तुळ आहेत, म्हणजेच ही काय बॉर्डर त्याची, ही काय परिमिती आहेत. आलं लक्षात. आता या परिमितीले, आता हे काय परिमिती आहे म्हणजेच परिघ आहेत. आता इथं काय केंद्रबिंदू आहेत. आता कुठून पण गेली एक रेषा, म्हणजे इथून आली या एकाकडून परीक्षा एकाकडून केंद्रबिंदूतून दुसऱ्या टोकाकडे गेली. याचा अर्थ ही सरळ रेषा काय झालेली आहे आपली, व्यास झालेली आहे. काय झालेली आहे, व्यास. आणि जर त्रिज्या म्हटलं तर ही अर्धी रेष काय झालेली आहे, त्रिज्या. अलग लक्षात. तर चंद्राचा जो व्यास आहे तो किती आहे तर 3476 किलोमीटर अंदाजे आपण काढलेला आहे. 3476 किलोमीटर आहेत. बघा, समजा हा चंद्र आहे, एकदम बेसिक पॉईंट आहेत, म्हणजे वाचायची गरजच नाही. एकदा हा व्हिडिओ पाहिला की चंद्राबद्दल कोणताही प्रश्न आला तर आपण टोकू शकतो. अलग लक्षात. म्हणून काळजीपूर्वक बघा, एकदम हळूवार शिकवत आहे. हा चंद्र आहे, समजा केंद्रबिंदूतून चंद्राच्या अशी काढू आपण, अशी काढू शकता तुम्ही, अशी कोणती काढू शकता, पण एकच पाहिजे. मग ती काय होणार आपली, व्यास होणार. तर ही जी रेषा आहे किंवा या रेषेला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. तर ही जी रेषा आहे चंद्राची एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, तर इथं किती अंतर आहे 3476 किलोमीटर. हे काय त्याचा व्यास आहे चंद्राचा. आणि त्रिज्याचा व्यास किती आहे तर 1737.10 किलोमीटर एवढा आहे. आणि व्यासाचा किती आहे 3476 किलोमीटर. आला लक्षात. हे लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचे परीक्षेत विचारण्यात आलेले आहे. आता तिसरा पॉईंट आहे, 6वा पॉईंट आहे, चंद्राचे सूर्याकडील बाजूचे तापमान किती आहे 121 सेल्सिअस. बघा 121 सेल्सिअस म्हणजेच टेम्परेचर. किती आहे तापमान म्हणजेच काय टेम्परेचर. तर चंद्राचे सूर्याकडील म्हणजे बाजूचे, म्हणजे जर हा सूर्य असेल आणि चंद्र जर इथं असेल तर ही जी बाजू आहे चंद्राची,
तर या बाजू जे सूर्यप्रकाश पडतो हा सूर्यप्रकाश या बाजूस पडला तर इथे काय टेम्परेचर किती होणार तर 121 सेल्सिअस होणार आहेत. आलं लक्षात? कळलेलं आहे तुम्हाला? आता पुढचा आहे बघा, काय काय आपण पॉईंट घेतलेले एकदा रिवाइज करू बघा. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र आहे. उपग्रह म्हणजेच काय, ग्रहाभोवती फिरणाऱ्या इतर गोलांना आपण काय म्हणतो, उपग्रह असे म्हणतो. लक्षात? आणि हे उपग्रह कसे असतात, अस्वयंप्रकाशित असतात, प्रकाश नसतो त्यांना. सूर्याला जसा प्रकाश आहे, प्रकाश हा ताऱ्यांना असतो. आणि तारा म्हणजेच काय, तर आपण जर तारा म्हणजे काय, जर तारा पाहायचा असेल आपल्याला तर स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माचा बनलेला चमकलेल्या गोलांना आपण काय म्हणतो तर तारा म्हणतो. म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे, म्हणजे जो अंतरिक्ष आहे आपला किंवा स्पेस आहे त्यामध्ये जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत, जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत त्या गुरुत्वाकर्षण शक्ती आणि प्लाझ्माचा बनलेल्या चमकल्या जाणाऱ्या गोलांना आपण काय म्हणतो, तारा असं म्हणतो. आला लक्षात? हा प्रश्न पण विचारू शकतात. आता प्लाझ्मा काय, तर प्लाझ्मा हा एक प्रकारचा काय, वायू आहेत. आता या वायू आणि स्पेसमधल्या गुरुत्वाकर्षण शक्ती ह्या दोन्हींना मिळून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, चमकणारा जो तयार होतो त्याला काय म्हणतो, तारा असा म्हणतो. आलं लक्षात? म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला माहिती इथं मिळणार आहेत आपल्या चॅनलवर. आणि काही घाई नाही करायचं, एकदम हळूवार शिकायचं आपल्याला, पण एकच वेळा शिकायचं आणि नंतर त्याला पाहायची गरज नाही, अशा प्रकारे शिकून घ्यायचं आहे. कारण पेपरमध्ये प्रत्येक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पुढचा आहे चंद्राचे सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान. आता चंद्र आहे त्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान किती असते, ऋण किंवा उणे म्हणजेच काय, ऋण आपण लिहितो ना, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 म्हणजे -1, -2, -3 अशी संख्या लिहितो ना. ओके, तर किती आहेत, 156 सेल्सिअस. किती आहे, समजा हा आहे सूर्य आणि या सूर्य आहे आणि हा चंद्र आहे. तर हे चंद्राची जी बाजू आहेत, जी सूर्याकडे आहेत, त्याचं तापमान आहे 121 सेल्सिअस. पण इथं जी बाजू आहे चंद्राची, तर इथं सूर्यप्रकाश पडत नाही, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध बाजू आहे. पण इथं किती टेम्परेचर असणार तर 156 सेल्सिअस. किती असणार, 156 सेल्सिअस. हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. मेन प्रश्न घेतले आपण, जास्त लॉंग घेत बसायचा नाही. चंद्र जर लॉंग घेतला आपण जास्त, तर इतकं डीपमध्ये जर अभ्यास केला तर चंद्रावर अख्खा तुम्ही 705 पेजेसचं जरी पुस्तक लिहिलं तरी ते कमी पडणार, कारण इतकी माहिती आहे. म्हणून आपण मेन मुद्दे घेतलेले आहे फक्त. पुढचा आहे बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या किंवा बलाच्या 1/8 पट किंवा 1/6 पट असल्याने आपण चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. आता बघा, याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे मी. बघा कसं आहे बघा, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय तर आपण पाहिलेलं आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय, दोन वस्तुमान असलेल्या वस्तू जेव्हा एकमेकांकडे आकर्षित होतात, ज्या पॉवरने किंवा ज्या शक्तीने आकर्षित होतात किंवा ज्या स्वभावाने आकर्षित होतात, त्या स्वभावाला किंवा त्या गुणाला आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण बल असा म्हणतो. आता या गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच एक तर चंद्राची पण आहे का, कारण चंद्र हा वस्तुमान असलेली वस्तू आहे. वस्तुमान म्हणजेच काय तर बघा, आपण पेनचा उदाहरण घेतलेला होता. म्हणजेच एखादी वस्तू त्यातील पदार्थांचे मोजमाप म्हणजेच काय असतो, वस्तुमान. आलं लक्षात? आता चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल ओके पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या 1/6 पट आहे. म्हणून आपण जर चंद्रावर गेलो तर पृथ्वीवर जर आपण उडी मारत असाल 1 मीटरची, पृथ्वीवर जर आपण 1 मीटरची उडी मारत असाल आणि जर आपण चंद्रावर गेलो आणि चंद्रावर जर आपण तीच 1 मीटरची उडी जर मारायचा प्रयत्न केला तर आपण किती तर 6 मीटर पुढे जातो. किती, 6 मीटर. म्हणून काय म्हटलेलं आहे की चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या 1/6 किंवा 1/6 पट असल्याने चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो माणूस. आला का लक्षात? पुढचा आहे बघा, हा पण जी काही महत्त्वाचा आहे. लगेच याचं कारण पण आहे. का कारण आहे, कारण तिथं 1/6 पट हे काय असते तर गुरुत्वाकर्षण बल आहेत पृथ्वीच्या
आता पुढचा आहे बघा, पुढचा टॉपिक आहे चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे. आता वस्तुमान म्हणजेच काय, तर आपण तुम्हाला सांगितलेलं आहे एखादी जर वस्तू आहेत त्या वस्तूमधल्या एखादे जर पदार्थ आहेत, म्हणजे हा पेन आहे, या पेनामध्ये एक शाई हे पदार्थ आहेत, मग काय कापूस आहे, प्लास्टिक आहे या पेनमध्येच, मग रंग आहे इत्यादी आहे. तर त्या सर्व गोष्टींचे जर आपण मोजमाप केले तर याचा अर्थ आपण काय केलेला आहे, वस्तुमान काढलेला आहे त्या वस्तूचा. आलं लक्षात. तर चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे. 1/81 पट आहे आणि इथं टक्क्यात दिलेला होता आपल्याला, इथं पटात दिलेला आहे, म्हणजे 1/81 पट आहे. म्हणजे पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते चंद्राच्या वस्तुमानापेक्षा 1/81 पट जास्त आहे. आता पुढचा आहे बघा, 10वा पॉईंट आहे. 10वा पॉईंट आहे बघा, चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. 1/3.7 पट आहे. बघा काय म्हणते, चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. यात 1/3.7 पट आहे. याचा अर्थ बघा, चंद्राची जी त्रिज्या आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल ही चंद्राची त्रिज्या आहे. ओके, ही चंद्राची त्रिज्या आहे. आता ही त्रिज्या किती होती आपण इथं पाहिलेला होता, किती होती, 1737.10 किलोमीटर होती. आता चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या, आणि पृथ्वीची त्रिज्या किती आहेत, तर जे काही असेल ते तर 1/3 पट आहे, म्हणजेच 1/3.7 पट जास्त आहे पृथ्वीची त्रिज्या ही चंद्राच्या त्रिज्येपेक्षा. आता पुढचा आहे बघा, चंद्राचा परिवलन. आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा, परीक्षेत प्रत्येक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणते बघा, चंद्राचा परिवलन काय म्हटलेलं आहे, चंद्राचा परिवलन. आता परिवलन याचा अर्थ बघा, कोणताही ग्रह किंवा कोणताही उपग्रह जेव्हा स्वतःभोवती फिरतो, म्हणजे जर हे ग्रह आहे आणि हा एक उपग्रह आहे किंवा ग्रह आहे, आणि हे जर उपग्रह जर या ग्रहाच्या असं भोवती फिरत असेल तर त्याला काय म्हणतात, परिभ्रमण म्हणतात. ओके, आणि परिवलन म्हणजेच काय असते, तर जेव्हा हे ग्रह याच्या भोवती न फिरता स्वतःभोवतीच फिरत राहतो, तर त्याला काय म्हणतात, परिवलन. काय म्हणतात, परिवलन. आलं लक्षात. बघा एकदम बेसिक पासून शिकवत आहे मी, म्हणजेच आपल्याला त्या जे काही जीके असतात, 1 वळीचे असो, 2 वळीचे असो, 3 वळीचे असो, लाईनचे असो, आपल्याला त्यामधील शब्दांचा जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत आपल्याला तो जीके समजत नाही. म्हणून मेन आहे त्या ओळीतल्या त्या 1 लाईनचा जीके असो किंवा 2 लाईनचा असो, त्यामधले शब्दांचा अर्थ जर आपल्याला माहीत झाला तर तो दीर्घकाळ आपल्या डोक्यात तो जीके राहतो. म्हणून आपण तोच प्रयत्न करतो. इथं तुम्हाला तर माहिती पुस्तकात पण भेटणार आहे, पण त्यामधला जो अर्थ आहे शब्दांचा तो सगळं आपण इथं सांगणार आहोत. बघा, चंद्राचा परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे हा काळ, व परिभ्रमण चंद्राचा पृथ्वीभोवती फिरणे, कारण पृथ्वीचा उपग्रह आहे, एकमेव उपग्रह आहे, तर पृथ्वीभोवतीच फिरणार. ओके, हा काळ सारखाच, म्हणजे सुमारे सारखाच आहे. बघा एक नोट लक्षात ठेवा, जेव्हाही चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरतो, तर समजा हे स्वतःभोवती फिरत आहे, हा चंद्र आहे, ही पृथ्वी आहे, तर हा जो चंद्र आहे तो जर असा भोवती फिरत असेल, स्वतःभोवती जर फिरत असेल, तर त्याला समजा 2 तास लागत असेल, आणि जर तो पृथ्वीच्या भोवती फिरत असेल तरी त्याला किती तास लागणार, 2च तास लागणार. म्हणजेच परिभ्रमण आणि परिवलन चंद्राचा जो टायमिंग आहे तो सारखाच आहे. आलं लक्षात. म्हणजेच किती आहे मग टायमिंग तो, तर 27 दिवस 7 तास 43 मिनिट 11.3 सेकंद इतका असतो. बघा काय म्हटलेलं आहे, 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद. परत रिवाईज करतो बघा, 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद इतका काय असतो, तर परिभ्रमण आणि परिवलन स्वतःभोवती फिरणे आणि त्या पृथ्वीभोवती फिरणे, या फिरण्यामध्ये जो वेळ लागतो तो किती लागते, तर 27 दिवस
7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद एवढा वेळ त्या चंद्राला लागतो. आणि यामुळेच याला सर्वांना आपण काय म्हणतो तर नक्षत्र मास. काय म्हणतो? नक्षत्र मास. यालाच आपण काय म्हणतो? नक्षत्र मास. नक्षत्र मास कशाला म्हणतात तर जो चंद्र आहे जो पृथ्वीभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरत असतो आणि त्या फिरण्यामध्ये जो काळ आहे 27 दिवस 7 तास 43 मिनिटे आणि 11.3 सेकंद एवढा जो वेळ घेतो यालाच काय म्हणतात तर नक्षत्र मास असं म्हणतात. आलं लक्षात? तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला कळलेलं आहे आता परिभ्रमण आणि परिवलन. आता पुढचा आहे बघा, चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन काळ सारखाच असल्याने आपणास चंद्राची सतत एकच बाजू दिसते. आता आपण म्हणतो चंद्र आपल्याला नेहमी असा का दिसतो, असा किंवा अर्धाच का दिसतो, पूर्ण का दिसत नाही. तर याचा एकमेव कारण म्हणजेच काय आहे तर जो चंद्र स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरतो आणि जो फिरण्याचा जो यांचा काळ आहे तो सारखाच आहे, म्हणून आपल्याला चंद्र हा अर्धाच दिसतो, पूर्ण दिसत नाही. ओके, आता आलेला आहे लक्षात तुमच्या पॉईंट. आता पुढचा टॉपिक बघू. पुढचा आहे बघा, आता चंद्रमास. आता चंद्रमास म्हणजेच काय तर बघा, चंद्रमास चालू आहे आपला हा पॉईंट. आता बघा, चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंत. आता कला म्हणजेच काय, चंद्राच्या कला म्हणजेच काय तर बघा, चंद्र हा निराळा आहे म्हणजेच निराळा होतो. म्हणजेच बघा, जर आपल्याला चंद्राच्या कलेचा जर अभ्यास करायचा असेल म्हणजेच वेगवेगळे रंग असतात. चंद्राचं निरीक्षण जर केल्यास असे आढळेल की चंद्र हा दररोज निराळा दिसतो. दररोज चंद्राचा काही भाग प्रकाशित दिसतो, काही भाग काळा दिसतो. यालाच चंद्राच्या कला म्हणतात. चंद्राच्या कला भाग होय अशा 16 भाग आहेत किंवा 15 भाग आहेत. आता बघा, जर आपण चंद्राचं जर निरीक्षण केला तर आपल्याला काय दिसते तर कधी कधी चंद्र काय दिसतो तर प्रकाशित दिसतो, पांढरा दिसतो, तर कधी कधी तो काळा दिसतो. तर असे त्याला निराळा दिसतो. आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात चंद्राचे. मग चंद्राचे हे जे रंग दिसतात वेगवेगळे तर यालाच आपण काय म्हणतो चंद्राच्या कला म्हणतात. तर अशा किती कला आहेत किंवा अशा किती आहेत तर काही पुस्तकात 16 दिलेले आहेत आणि काही पुस्तकात 15 दिलेल्या आहेत. आलं लक्षात? म्हणजे एकदम डीपमध्ये आपण अभ्यास करणार आहोत एक एक मुद्द्याचा. ओके, तर काय म्हणते बघा, चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा म्हणजेच अमावस्या ते अमावस्या हा काळ. आता अमावस्या ते अमावस्या म्हणजेच काय? आता अमावस्या ते अमावस्या याचा अर्थ बघा, चंद्र 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद परिभ्रमण व परिवलन दोन्ही असतात. यास परिभ्रमण पृथ्वीभोवती करतो आणि पृथ्वीचा एक चक्कर पूर्ण करतो. किती तर 15 दिवसात. तर चंद्र पृथ्वीच्या दुसरी साईडले जातो आणि हिंदुस्थानातून जर पाहिलं तर आपल्याला चंद्र दिसत नाही. तर त्या दिवसाला आपण काय म्हणतो तर अमावस्या म्हणतो. बघा, आता अमावस्या कधी होते बऱ्याच मुलांना माहीत नाही अमावस्या कशी होते आणि कुठं होते. बघा, जे चंद्राचं जे परिभ्रमण म्हणजेच काय तर जे पृथ्वीभोवती जेव्हा फिरतो चंद्र, पृथ्वीभोवती जेव्हा चंद्र फिरतो म्हणजेच ही पृथ्वी आहे आपली आणि हे चंद्र आहेत. आता चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तर त्यावेळेस त्याला किती वेळ लागते तर त्याला बघा 27 दिवस 7 तास 27 दिवस 7 तास 43 मिनिटे आणि 11.3 सेकंद एवढा वेळ लागतो. आता हा जो वेळ लागतो तर या वेळेस काय करतो तो बघा, इथं दिलेला आहे आपल्याला 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद. आता यामध्ये काय करतो तर एक चक्कर पूर्ण करतो पृथ्वीचा. म्हणजेच पृथ्वीभोवती आपल्या फिरते आणि एक चक्कर तो काय करतो पूर्ण करतो. आणि तो चक्कर पूर्ण केला, समजा हे चंद्र आहे. आता चंद्र जर इथून असा निघाला, असा गेला इथं पोचला. आता बघा, इथपर्यंत पोचला ते याचा अर्थ त्याने एक चक्कर पूर्ण केला. पण जेव्हा चंद्र अर्धा चक्कर पूर्ण करेल तर तेव्हा किती दिवस होणार? 15 दिवस होणार. ओके, किती दिवस होणार? 15. म्हणजे चंद्र जर इथून निघाला तर इथं आला. ओके, म्हणजे चंद्र काय इथून निघाला आणि इथं आला. हे चंद्र इथं आला. आता इथं जी आपल्याला दिसली होती तर चंद्राची काय दिसली होती
एक बाजू दिसली होती, पण इकडं आल्यानंतर चंद्राची दुसरी बाजू दिसली आपल्याला. का दुसरी दिसली? जर असंच थोडी येते ती, तर चंद्र काय असतो, स्वतःभोवती पण फिरतो, फिरत 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 पृथ्वीभोवती पण फिरतो. म्हणून चंद्र असा 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 फिरून फिरून आपल्याला काय दिसते, एक बाजू दिसते. आलं लक्षात? एकदम बेसिक्सनं सांगत आहे, लक्ष द्या. तर दुसरी बाजू दिसते. आता ही बाजू आपल्याला जर आपण हिंदुस्थानातून पाहिलं, म्हणजे भारतातून पाहिलं, तर आपल्याला चंद्र दिसत नाही. काय दिसत नाही? चंद्राची बाजू दिसत नाही. दिसत नाही चंद्राची बाजू. म्हणून आपण ज्या दिवशी आपल्याला चंद्राची बाजू दिसत नाही त्या दिवसाला आपण काय म्हणतो, अमावस्या असं म्हणतो. आलं लक्षात? अमावस्या कशाला म्हणतात. आता पुढचा आहे बघा, चंद्रमास. काय प्रश्न होता आपला? चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा प्रवास, म्हणजेच एका साईडवरून दुसऱ्या साईडला जेव्हा चंद्र जातो त्याला काय म्हणतो आपण, अमावस्या म्हणतो. म्हणजेच अमावस्या ते अमावस्या हा काळ 29 दिवस 12 तास 44 मिनिटे 2.28 सेकंद इतका असतो. त्यास चंद्रमास म्हणतात. बघा, चंद्रमास कशाला म्हणतात? चंद्रमास म्हणजेच जेव्हा चंद्र अमावस्या टू अमावस्या जातो आणि केवढा वेळ घेतो तो अमावस्या जाण्यास, म्हणजेच एका बाजूतून दुसऱ्या बाजू जाण्यासाठी पृथ्वीच्या. बघा इथं चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेचा प्रवास, हा चंद्र आहे. ही बाजू आणि ही बाजू, मग चंद्र असा आला आणि इथं थांबला, म्हणजेच ही बाजू वरी गेली आणि ही बाजू खाली आली. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, ही एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा जो चंद्राचा प्रवास आहे तो अमावस्या टू अमावस्या, म्हणजेच एक अमावस्यातून दुसरी अमावस्या हा जो काळ आहे तो 29 दिवस 12 तास 44 मिनिटे 2.28 सेकंद इतका आहे. तर त्यालाच काय म्हणतो आपण, चंद्रमास असा म्हणतो. आलं लक्षात? आता पुढचा टॉपिक बघूया. आता बघा पुढचा टॉपिक काय आपला, म्हणजेच चंद्रमास तुम्हाला कळलेला आहे. म्हणजे चंद्राची एक बाजू ते दुसऱ्या बाजूकडचा जाण्याचा जो प्रवास आहे किंवा अमावस्याकडे जातो तेव्हा त्या काळाला आपण काय म्हणतो, चंद्रमास म्हणतो. आणि हा काळ किती असतो, तर 29 दिवस 12 तास 44 मिनिटे आणि 2.28 सेकंद. हे तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण हे पाठ केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किती वेळ लागणार त्याला. आता दुसरा पॉईंट काय, चंद्रमासाचा उपयोग पंचांगात कालमापनासाठी केला जातो. आता कालमापनासाठी चंद्राचा उपयोग आपण करतो. जे चंद्रमास आहे चंद्राचा, म्हणजेच एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जे जाण्याचा जो प्रवास आहे चंद्राचा त्याला आपण चंद्रमास म्हणतो. आणि चंद्रमासाचा उपयोग आपण कॅलेंडरमध्ये करतो. पंचांग म्हणजेच कॅलेंडर. आलं लक्षात? कॅलेंडरमध्ये त्याचा उपयोग करतो. कशासाठी करतो, तर वेळ काढण्यासाठी, कोणती तारीख आहे हे, तर कालमापनासाठी आपण करतो. आलं लक्षात? एकदम बेसिक पासून आहे, काही इथं डोक्याच्या वर जात नाही. एक एक शब्दांचा आपण इथं अर्थ पाहतो. पुढचा आहे बघा, चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. आता आपल्याला काय पाहायचं आहे, लंबवर्तुळाकार याचा अर्थ बघा. आता जी काही कक्षा आहे त्याची, म्हणजेच जे काही भाग आहे त्या भागात जेव्हा ही चंद्र लंबवर्तुळाकार, याचा अर्थ बघा लंबवर्तुळाकार कसा असतो, हे असा लंबवर्तुळाकार असतो. आपल्याला लंबवर्तुळाकाराचा अर्थ माहीत नाही, हे असा असतो लंबवर्तुळाकार म्हणून, किंवा असा असतो लंबवर्तुळाकार, असा लंबवर्तुळाकार असतो. ओके, तर चंद्र पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. म्हणजेच जे पृथ्वीची जी कक्षा आहेत, लंबवर्तुळाकार जी कक्षा आहेत, म्हणजे जी भाग आहेत पृथ्वीचा लंबवर्तुळाकार, तर त्या भागाच्या भोवती चंद्र काय करतो, फिरत राहतो. आलं लक्षात? आता पुढचा जे टॉपिक आहे आपला, चंद्राच्या परिभ्रमण गतीचे परिणाम. बघा आता काय, चंद्राच्या परिभ्रमण गतीचे परिणाम. म्हणजेच परिभ्रमण याचा अर्थ काय, गती म्हणजेच काय, तर फिरणे चंद्राचा, आणि परिभ्रमण म्हणजेच पृथ्वीभोवती फिरणे, दुसऱ्या भोवती फिरणे. म्हणजेच चंद्र कोणाच्या भोवती फिरतो, पृथ्वीच्याच. तर चंद्राचा जो पृथ्वीभोवती फिरण्याचे जे परिणाम आहे त्या परिणामाचा काय होतो, तर बघा पहिला परिणाम पडतो आपल्या, म्हणजे काय फरक पडतो, तर बघा आपल्याला चंद्रकला दृष्टीस पडते. म्हणजे चंद्र आपल्याला दिसतात, म्हणजे चंद्राचे भाग आपल्याला दिसते. कशामुळे दिसते, तर चंद्र जेव्हा आपल्या पृथ्वीभोवती फिरत राहतो तेव्हा आपल्याला चंद्राची एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू जे काही असेल तर ती बाजू आपल्याला दिसते. पुढचा आहे बघा,
चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती ओवाटी. आता हे भरती आणि ओवाटी काय बघा. आता हे शब्द आलेले आहेत, भरती आणि ओवाटी. तर बघा, चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजेच भरती व उतार म्हणजेच ओवाटी. बघा, जे आपला चंद्र आणि सूर्य आहे, फॉर एक्झाम्पल जे चंद्र आणि सूर्य आहे, फॉर एक्झाम्पल हे चंद्र आणि सूर्य आहे. बघा, तुम्हाला भरती आणि ओवाटी समजून घेतो. हा चंद्र आहे आणि हा सूर्य आहे. ओके, आता या दोघांचा जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय. जेव्हा ही दोन वस्तुमान असलेल्या दोन वस्तू एकमेकांकडे जेव्हा आकर्षित येतात एकमेकांजवळ येतात, तर त्या शक्तीला किंवा त्या स्वभावाला आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतो. म्हणून ही जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत, या दोघांच्यामुळे काय म्हणते, या दोघांच्या सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने सागराच्या पाण्याचे पातळीत होणारा नियमित चढ म्हणजेच काय होणार आपली, तर भरती. आणि ओवाटी म्हणजेच काय होणार आपली, उतार. ओके, उतार. आता चढ आणि उतार आपल्याला दिसून येते. आलं का लक्षात. चढ आणि उतार आपल्याला दिसून येते. म्हणजेच बघा, या दोघांचा जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत, ही गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ही जे सागर आहेत, या सागराची जी पातळी आहेत म्हणजे जी लेवल आहेत किंवा जो स्तर आहे पाण्याचा, तो काय होतो, कधी कधी चढ होतो तर कधी कधी उतार होतो. आलं लक्षात. हा उतार चढ होतो किंवा उतार होतो. हा एक आणि हा दोन होतो. म्हणजेच उतार म्हणजेच काय असतो, तर ओवाटी, आणि चढ म्हणजेच काय असतो, भरती. आलं लक्षात. या दोघांचा तुम्हाला अर्थ, भरती म्हणजे पूर्वी भरती नाही, इथं भरतीचा वेगळा अर्थ आहे. भरती म्हणजेच चढ असतो इथं. ओके, आणि ओवाटी म्हणजे उतार असतो. आलं लक्षात. तर बघा काय म्हणते, चंद्राच्या परिभ्रमणामुळे म्हणजे चंद्र जेव्हा पृथ्वीच्या भोवती फिरते तेव्हा सागराला चढ आणि उतार येते व पृथ्वीवरील भरतीच्या वेळा बदलतात. म्हणजेच पृथ्वीवरील जे काही चढ आहेत त्याची जी वेळ आहेत, म्हणजे चढाची जी वेळ आहे ती बदलते. कशामुळे, सूर्याच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे. आता 18वा पॉईंट आहे बघा, एकदम सोप्या साध्या भाषेत आहे, जी की आपल्याला पुस्तकं जरी दिलं तर तिथल्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळत नाही. मग नेटवर सर्च करा, इकडे सर्च करा, तिकडे सर्च करा, त्यामध्ये आपला वेस्ट होते टायमिंग. म्हणून हा 51 मिनिटाचा व्हिडिओ बघा, त्याच्यात चंद्र तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे, त्याच्या अर्थात सगट. ओके, आता 18वा आहे बघा, चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. म्हणजे हा जो चंद्र आहे तो आपल्याला, आपण पाहिलं तर चंद्र दिसत नाही का, कारण तो 50 मिनिटं उशिरा लागतो त्याला. अलग लक्षात, 15 मिनिटं त्या उशिरा उगवतो दररोज. ते पण काय होतं, दररोज. अलग लक्षात, हे पण जी के लक्षात ठेवा. पुढचं आहे, चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास केवळ 1.3 सेकंद लागतात. बघा, चंद्रप्रकाश जेव्हा पृथ्वीवर पोहोचतो तेव्हा समजा ही जे चंद्र आहेत तर 1.3 सेकंद लागतात. बघा, 1.3 सेकंद लागतात. 1.3 सेकंद लागतात. कशाला, तर हे समजा पृथ्वी आहे आपली, आणि या पृथ्वीवर हे काय चंद्र आहेत, या चंद्राचा जो काही प्रकाश आहे तो पडण्यास किती वेळ लागते, तर 1.3 सेकंद लागतो. जरी हे 50 मिनिटे उशिरा उगवला तरी त्याचा पटकन प्रकाश 1.3 सेकंदात पृथ्वीवर पडते. बघा, आणि अंतर किती आहे, सरासरी अंतर पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर आहे. बघा, तर तेवढा अंतर सूर्यप्रकाश आपले तेवढा अंतर पटकन एका सेकंदात, जवळजवळ एका सेकंदात क्रॉस करतो. विचार करायची गोष्ट आहे. असे प्रश्न आपण जर एकदम व्यवस्थित जर बघितले तर आपल्या लक्षात दीर्घकाळ टिकते. पुढचं आहे बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यात मध्ये पृथ्वी असते. आता पौर्णिमा, अमावस्या तर पाहिली आपण. अमावस्या म्हणजेच काय, तर जेव्हा सूर्याचा एका चंद्राचा एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा जो प्रवास असतो, किती, तर 29 दिवस 12 तास 44 मिनिटे 2.8 सेकंद एवढा जो प्रवास असतो, यालाच आपण काय म्हणतो, तर अमावस्या म्हणतो, म्हणजे चंद्रमास म्हणतो. अलग लक्षात. आता हे जे याचा जो प्रवास असतो त्याला आपण काय म्हणतो, अमावस्या म्हणतो. पण पौर्णिमा म्हणजे काय, तर पौर्णिमेचा आपल्याला अर्थ माहीत करून घ्यायचा. चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा म्हणतात. बघा, चंद्र जेव्हा सूर्यापासून, काय म्हटलेलं आहे, प्रॅक्टिकल करून दाखवतो.
बघा जेव्हा प्रॅक्टिकल करून दाखवलं तेव्हा आपल्या लक्षात दीर्घकाळ टिकते. बघा काय म्हणते, चंद्र जेव्हा सूर्यापासून, म्हणजे समजा हा चंद्र आहेत आणि हे सूर्य आहेत, ओके सूर्य आहेत. आता चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध दिशेस येते, म्हणजे पृथ्वीच्या बरोबर पण विरुद्ध दिशेस, म्हणजेच पृथ्वी सूर्यापासून म्हणजेच याच्यापासून बरोबर विरुद्ध दिशेस येते, म्हणजेच विरुद्ध दिशेस येते, तेव्हा बाजूचा असतो. आणि जेव्हा ही विरुद्ध बाजूचा असतो चंद्र, तेव्हा चंद्राचा ज्या भाग आपल्याला दिसतो, चंद्राचा जो भाग आपल्याला दिसतो त्या भागाला आपण काय म्हणतो, तर पौर्णिमा आहे असं आपण इथं म्हणतो. आलं का लक्षात? पौर्णिमा आणि चंद्र अमावस्या कशाला म्हणतात. आता पुढचा टॉपिक आहे बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते. म्हणजे जेव्हा पौर्णिमा असते, म्हणजे जेव्हा सूर्यापासून चंद्र हा पृथ्वीच्या विरुद्ध बाजूस असते, तेव्हा चंद्राचे जे भाग दिसते आपल्याला त्याला आपण काय म्हणतो, तर पौर्णिमा म्हणतो. आणि या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये काय असते, पृथ्वी असते. बघा चंद्र व सूर्य यांच्यामध्ये काय असते, पृथ्वी असते आपली. असा जर अशी कंडिशन जर झाली तर आपण काय म्हणतो, पौर्णिमा आहे. म्हणजेच पृथ्वीची विरुद्ध बाजूच असते पण सूर्यापासून लांब. ओके पुढचा आहे बघा, अमावस्येच्या दिवशी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो. आता जी अमावस्या असते म्हणजेच काय, तर चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंत जो प्रवास असतो याला आपण काय म्हणतो, अमावस्या म्हणतो. आता या अमावस्येच्या दिवशी काय असतो, तर पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो. बघा समजा पृथ्वी इथं घेऊ, पृथ्वी आणि सूर्य, ओके पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये काय असतो, चंद्र असतो. कशाच्या, पौर्णिमेच्या अमावस्येच्या दिवशी. आणि पौर्णिमेच्या दिवशी कोण मधात असते, पृथ्वी मधात असते. लक्षात आहे काय ठेवायचं आहे, मधात. अमावस्येच्या दिवशी पृथ्वी आणि पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र मधात असतो. आलं लक्षात. आता पुढचा टॉपिक बघू आपण. इथपर्यंत आपल्याला जी काही समजलेले आहेत परत आपण रिवाईज करू. बघा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजेच काय असतो, चंद्र असतो. चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहेत. चंद्राचं वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 1.2% आहे. चंद्राची पृथ्वीपासून सरासरी अंतर सुमारे 3,84,400 किलोमीटर आहे. 3 लाख. त्यानंतर चंद्राचा व्यास हा 3476 किलोमीटर आहे अंदाजे. त्यानंतर चंद्राचे सूर्याकडील बाजूचे तापमान 121 सेल्सिअस आहे आणि चंद्राचे सूर्याच्या विरुद्ध दिशेस तापमान 153 सेल्सिअस आहे. उणे वजा किंवा ऋण 156 सेल्सिअस आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या 106 पट म्हणजे 1/6 पट असल्याने आपण चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 6 पट जास्त लांब उडी मारू शकतो. पुढचा आहे बघा, चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे. ओके चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 103.7 पट आहे. चंद्राचा परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे हा काळ व परिभ्रमण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हा काळ सारखाच म्हणजे सुमारे 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद इतका असतो. त्यास आपण नक्षत्रमास असे म्हणतात. त्यानंतर पुढचा आहे बघा, चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन हा काळ सारखाच असल्याने आपणास चंद्राची सतत एकच बाजू दिसते. आणि चंद्रमास पाहू आपण आता. चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा अमावस्या ते अमावस्या हा काळ 29 दिवस 12 तास 44 मिनिटे 2.28 सेकंद इतका असतो. त्यास आपण चंद्रमास असं म्हणतो. चंद्रमासाचा उपयोग पंचांगात कालमापनासाठी केला जातो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. चंद्राच्या परिभ्रमण गतीचे परिणाम पाहू आता, म्हणजे रिवाईज करणं पण महत्त्वाचं आहे. चंद्रकला दृष्टीस पडते. त्यानंतर चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती वाटी येते व पृथ्वीवरील भरतीच्या वेळा बदलतात. त्यानंतर चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र प्रकाश पृथ्वीवर येण्यास केवळ 1.3 सेकंद लागतात.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते आणि अमावस्येच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो. अशा प्रकारे पाहिला. आता पुढचा आपण टॉपिक घेऊ. अजून पण याचे काही भाग राहिलेले आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचे आपले IMP जो नोट्स होते किंवा जो मुद्दा होता तो राहिले होते 32 पर्यंत आहे चंद्राचे. तर बघा 22वा काय, वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष म्हणजेच काय, तर वद्य पक्ष व कृष्ण पक्ष म्हणजेच पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाच्या काळास वद्य पक्ष असे म्हणतात किंवा कृष्ण पक्ष असे म्हणतात. जसा अमावस्येपर्यंतचा आणि पौर्णिमेनंतरचा आणि अमावस्येपर्यंतचा हा जो काही काळ आहे या काळास आपण काय म्हणतो, तर वद्य पक्ष. ओके. आता पौर्णिमा आपण पाहिलेला आहे. पौर्णिमा म्हणजेच काय, तर जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य अशी जेव्हा क्रम असतो किंवा चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध दिशेस, चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध दिशेस असतो आणि तेव्हा जर आपण पाहिला आणि तेव्हा जर आपल्याला चंद्र दिसला तर त्या चंद्राच्या दिसणाऱ्या कलांना आपण तेव्हा काय म्हणतो, तर पौर्णिमा असं म्हणतो. ओके, आलं लक्षात. म्हणजेच बघा इथं येणारे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य, आणि जर आपण पाहिला आणि जेव्हा तेव्हा आपल्याला जर चंद्राचे जर कला दिसल्या तर यांना काय म्हणतो आपण, पौर्णिमा आहे असं म्हणतो. त्याचबरोबर जे अमावस्या आहे, अमावस्या म्हणजेच काय, तर जेव्हा 27 दिवस 7 घंटे 43 मिनिट 11.3 सेकंद जेव्हा परिभ्रमण आणि परिवलन करण्यासाठी जेव्हा चंद्र घेतो तेव्हा आपण त्या काळात जेव्हा 15 दिवस चंद्र एका ठिकाणाहून चंद्राच्या एका कलापासून दुसऱ्या कलेपर्यंतचा जो प्रवास असतो चंद्राच्या म्हणजे परिवलनाच्या, तर तेव्हा याला आपण काय म्हणतो, तर अमावस्या असं म्हणतो. तर बघा प्रश्न म्हणतो पौर्णिमेनंतर आणि अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाच्या काळास आपण वद्य पक्ष असं म्हणतो. आलं लक्षात. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे शुद्ध पक्ष. शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष असं आपण याला सुद्धा म्हणतो. हे याचा काय आहे, तर अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या काळास शुद्ध पक्ष आहे. म्हणजेच वद्य पक्षाच्या उलट शुद्ध पक्ष आहे. ओके, कसा, तर बघा इथं आपण घेतला होता अमावस्या काय होता, पौर्णिमापर्यंत नंतर आणि अमावस्यापर्यंत. आता अमावस्यापर्यंत आणि पौर्णिमापर्यंत हा जो काळ आहे हा काळ शुद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. आलं लक्षात. किती, तर याचा जो 15 दिवसाचा काळ आहे, फक्त किती, 15 दिवसाचा जो काळ आहे तो शुद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. पुढचा आहे चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 5°8 इतक्या मापाचा कोन तयार करते. म्हणजेच चंद्राचे जे भाग आहेत आणि जो पृथ्वीचा जो भाग आहे म्हणजे कक्षा यांची जी, तर त्याच्यात किती अंशाचा कोन होतो तयार, यांच्याशी किती अंशाचा कोन तयार होतो, तर 5°8 इतक्या मापाचा कोन तयार होतो. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही. आपण म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी काय असते, तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे काय एका सरळ रेषेत येतात, पण कधी कधी ते एका सरळ रेषेत येत नाही पौर्णिमेच्या दिवशी. याचा कारण काय, तर जी चंद्राची कक्षा आहेत, भाग आहेत आणि जो पृथ्वीची कक्षा किंवा भाग आहे तो 5°8 इतक्या मापाचा कोन तयार करतो त्यामुळे. ओके, आता पुढचा आहे बघा, चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे तेथील आकाश काळे कुट्ट दिसते व कोणत्याही वस्तूची छाया दाट पडते. आता दाट याचा अर्थ घट किंवा काय म्हणतो मंद किंवा एकदम डार्क. ओके, आलं लक्षात. आणि पुढचा आहे तिथं वातावरण नाही. आता वातावरण म्हणजे काय, तर वातावरणाची जर व्याख्या घेतली आपण तर वातावरण म्हणजे काय, तर बघा सागर, जमीन आणि एखाद्या ग्रहाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागापासून अंतराळात पसरलेला वायू
आता पृष्ठभाग म्हणजे काय, तर मागचा भाग. पृष्ठभाग म्हणजेच काय, मागचा भाग. तर बघा, एखादा सागर, जमीन किंवा एखाद्या ग्रहाच्या बर्फाने झाकलेला प्रदेश यांच्या मागचा, सागर, जमीन आणि बर्फाने झाकलेल्या प्रदेश यांच्या मागचा जो भाग आहे त्यामधून, त्यापासून जो स्पेस आहे आपला, जो अंतराळ आहे, तिथं पसरलेला जो वायू आहे त्याला काय म्हणतो आपण, वातावरण असं म्हणतो. तर तो वातावरण कुठं नाही, तर चंद्रावर नाही. त्यामुळे तेथील आकाश आपल्याला काय दिसते, काळा दिसते. व तिथे जर सावली पडली तर ती कशी दिसते, एकदम डार्क किंवा घट्ट किंवा दाट दिसते. ओके. आता पुढचा आहे, चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, स्वतः प्रकाश निर्माण करू शकत नाही, त्यामुळे सूर्यापासून त्याला प्रकाश मिळते आणि त्यामुळे चंद्र हा रात्री चमकतो. ओके. त्यानंतर चंद्राला मिळणाऱ्या एकूण सूर्यप्रकाशापैकी केवळ 60% प्रकाश परावर्तित म्हणजेच रिफ्लेक्टेड होतो. याला सौम्य चांदणे असे म्हणतात. रिफ्लेक्टेड म्हणजेच काय, तर याची सावली पडते किंवा जो प्रकाश जातो तो परत मागं येतो. आला लक्षात, त्याला परावर्तित असं म्हणतात. तर जो सूर्यप्रकाशापासून जो चंद्राला एकूण जो प्रकाश मिळतो त्या प्रकाशाचा फक्त 60% प्रकाश काय होतो, तर सावलीप्रमाणे पडतो. तर त्याला काय म्हणतो आपण, सौम्य चांदणे असं म्हणतो. पुढचा आहे बघा, चंद्राचा केवळ 59% मागचा भाग पृथ्वीवरून नेहमी दिसतो, त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग पृथ्वीसमोर कधीच येत नाही. बघा, पृष्ठभाग म्हणजेच काय, मागचा भाग. ओके. त्यानंतर शेवटचा भाग किंवा पाठ ज्याला आपण म्हणतो ते चंद्राची. तर चंद्राची पाठ आपल्याला काय म्हणते, ते चंद्राचा केवळ किती टक्के पाठ आपल्याला दिसते, तर 59% पाठ आपल्याला पृथ्वीवरून दिसते आणि त्याची जो विरुद्ध बाजू आहे, विरुद्ध दिशा म्हणजे तोंड, हे पृथ्वीसमोर कधीच येत नाही. विरुद्ध दिशेचा जो भाग आहे तो पृथ्वीसमोर कधीच येत नाही. पुढचा आहे बघा, चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू म्हणतात. काय म्हणतात, उपभू. उपभू आणि अपभू यामध्ये फरक काय बघा, चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्याला काय म्हणतात, उपभू म्हणतात. आणि अपभू म्हणजे काय, तर चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर किंवा लांब असतो त्या स्थितीत आपण चंद्राची अपभू स्थिती असं म्हणतो. पुढचा आहे बघा, शुद्ध व वद्य. शुद्ध आणि वद्य अष्टमीच्या दिवशी. आता अष्टमी म्हणजेच काय बघा, 8वी तारीख किंवा 8वा किंवा ही जे हिंदू कॅलेंडर आहेत त्याच्यात एक तिथी आहेत किंवा तारीख आहे अष्टमी म्हणून. तर ही पौर्णिमेच्या नंतर आणि अमावस्येच्या साधारण 8व्या दिवशी असते. पौर्णिमेच्या नंतर आणि अमावस्येच्या 8व्या दिवशी काय असते, अष्टमी असते. तर ही जी तारीख आहेत तर ही शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन तयार होतो. म्हणूनच अष्टमीच्या दिवशी चंद्राचा अर्धाच भाग दिसतो, हा भाग प्रकाशित होत नाही पूर्ण. म्हणजे जर चंद्र आपल्याला पूर्ण दिसत असेल पण अर्धाच भाग काय दिसतो, चमकणारा दिसतो आणि अर्धा भाग चमकणारा दिसत नाही. कधी, तर अष्टमीच्या दिवशी. पण कोणत्या स्थितीत, तर वद्य आणि शुद्ध स्थितीत. आला लक्षात. म्हणजेच काय, पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो त्याला वद्य म्हणतात. अमावस्येच्या नंतर पौर्णिमेपर्यंतचा जो काळ असतो त्याला शुद्ध काळ असा म्हणतो. आलं लक्षात. तर हे चंद्राबद्दल आपण माहिती पाहिलेली आहेत. याबद्दल परीक्षेत बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. परत रिवाईज करू बघा. वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाचा काळास वद्य पक्ष असे म्हणतात. पुढचा आहे शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष, याला अमावस्येनंतर पौर्णिमेच्या 15 दिवसाच्या काळास शुद्ध पक्ष म्हणतात. 24 आहे चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 5.8 इतक्या मापाचा कोन तयार करते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेत चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही. 25 आहे चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तेथील आकाश काळे कुट्ट दिसते व कोणत्याही वस्तूची छाया ही दाट पडते. 27 आहे चंद्र हा स्वयंप्रकाशित उपग्रह नाही, त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. 28 आहे चंद्राला मिळणाऱ्या एकूण सूर्यप्रकाशापैकी केवळ 60% प्रकाशास परावर्तित होतो, याला सौम्य चांदणे असे म्हणतात. चंद्राचा केवळ 59% पृष्ठभागास पृथ्वीवरून नेहमीच दिसतो, त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग पृथ्वीसमोर कधीच येत नाही.
पुढचा आहे, चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात आणि जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब किंवा दूर असतो त्या स्थितीस चंद्राची अपभू स्थिती म्हणतात. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन तयार होतो. म्हणूनच अष्टमीच्या दिवशी चंद्राच्या अर्धाच भाग प्रकाशित दिसतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ भाग 1 विश्व युनिवर्स किंवा जग याचा प्रकरण जगाचा भूगोल विषय सामान्य ज्ञान व्हिडिओ भाग 1 पाहिलेला आहे चंद्र. यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत पृथ्वी. आपली पृथ्वीबद्दल आपण माहिती घेणार आहोत पुढच्या भागात. तर जर तुम्ही आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि काही अडचण असेल या टॉपिक्स संबंधित तर कमेंट्स बॉक्स आहे तुमच्यासाठी अवेलेबल केलेला आहे, त्यात तुम्ही आपल्या समस्या मांडू शकतात. आणि www.blogspot.com हे गुगलवर टाकून ही वेबसाईट उघडून त्यात www.gadi834blogspot.com ही वेबसाईट टाकायची आहे. यामध्ये तुम्हाला पोलीस भरती संबंधित सर्व माहिती अवेलेबल आहेत. हे आपला व्हॉट्सअप नंबर आहे, इथं पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि जर नवीन व्ह्यूवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.